संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे कामारी पटीक सेवेचा सेवक दिनपणे रंक तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे हरी तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे समचरण सरोजम साधरणी लाभ दाभ जघन निहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी महालगंधरम गंजनेत्रम सदैव तबलस्तु विठ्ठलम चिंतयामि ए बारीक बारीक पोरं शांत बसाई ज्यांची ज्यांची मुलं असतील त्यांनी त्यांना समजून सांगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा दुसरे चरण संताची अतंच्या कृपाने कथे पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे जण संतांच्या त्यांच्या गुरुदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहला झालो पावन झालो चराचरी शरण चरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या ते वाटा मध्ये धावया सुबटा हरी शरण चरण एकनाथा चरण चरण ती एकनाथा हरी पाय माता पाय माता शरण चरण जे एक नाता पाय माता ठेवला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा दयांचे किर्या स्मरण होय सकल अधिकरणाचे देऊन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ज्ञाता विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला भंग जगत वंदनी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचा ठरला तर तो म्हणजे असा जगद्गुरु तुकोबराच्या अभंगामध्ये माणूस म्हणून जन्माला आलेल्या माणसाला एक चेतावणी देतात, एक संदेश देतात, एक उपदेश करतात. बाबा हो, तुम्ही सत्संगती करायला शिका. कारण सत्संगती इतकी महत्वाची आहे. जर आपल्या जीवनात प्राप्त झाली तर काय बदल होईल, काय फायदा होईल या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबरा प्रकट करतात. विढाला अभंगाचा भावार्थ संपला. आता हवामानाचा अंदाज 2-3 दिवसामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. आकाशवाणीवरील बातम्या संपल्या इति वार्ता. आपल्या मौजे म्हणावलं, मला वाटतं श्री क्षेत्रच म्हणावं लागेल हे लिमगाव. कारण अनादी कालापासून चालत असलेला जो अखंड हरिनाम सप्ताह
अखिल कोटी ब्रह्मांड नाही का भगवंताची कृपा साधू संतांचा आशीर्वाद जमलेले सर्व गुंजन मंडळीचं सहकार्य शिविता युग तुमचं सर्वांचं दर्शन ज्यांच्यामुळे शिवा प्राप्त पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम टाळकऱ्यांचं प्रेम तळ्यातली खळ्यातली मेळ्यातली टाळकरी वारकरी माळकरी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी गावकरी मंडळी महिला मंडळी पुरुष मंडळी वयोवृद्ध मंडळी तरुण मंडळी सर्वांच्याच प्रयत्नाने चालत असलेला नाम सप्ताह या ठिकाणी या सप्ताहामध्ये तुमचं सर्वांचं दर्शन घडण्याचा योग फोनवरनं कार्यक्रम आमचे राजू भाऊचे आमचे महाजनपूरचे अनेक 2-3 वर्षापासूनचे संबंध आणि या ठिकाणी आपले वयोवृद्ध तपोवृद्ध आमचे शिवाजी बाबा तिथे असतात आणि हे आपलेच गावातली मंडळी तिथे असतात ते कारण हे देवाणघेवाण करायचे लागते बरोबर आहे की नाही आणि या ठिकाणी तुमचं सर्वांचं दर्शन घडण्याचा योग हरिभक्त परायण आमचे राजू भाऊ महाराज आणि आजच्या कार्यक्रमाला जी सुंदर प्रकारे चाल ज्यांनी गायलेली आपल्याच गावातलं वैभव आमचे चिंतामण महाराज हरिभक्त परायण आमचे विजय महाराज आणि हरिभक्त परायण शिवाजी बाबा हरिभक्त परायण आमचे पंढरे महाराज आणि मृदंग महामेरू आमचे मयूर महाराज आणि मुकुंद महाराज आणि हां याच्यावर मला ते मयूर महाराज मुकुंद महाराज सांगितलं ते होतं कधी कधी जे इथं असतं ते तिथं नसतं जे तिथं असतं ते इथं नसतं होतं असतं बरोबर आणि दुसरी एक सुवर्णकांचन योग असा आहे की आमच्या आज थोडेसा कार्यक्रम ड्रायव्हर तर नसल्यामुळे आमना जी गुरु परंपरा मी कीर्तनामध्ये नाव घेत असतो ना गोरक्षनाथ महाराज नवल आणि बाबांचे चिरंजीव बद्रीनाथजी महाराज नवल आणि त्यांचे चिरंजीव हे येतात उत्तराधिकारी 60-70 मुलं शिकवतात आणि मोठ्या मनाची माणसं निघालो त्याला म्हटलं आले म्हणून या ठिकाणी मृदंग महामेरू आमचे चैतन्यजी महाराज नवल आणि आजचं कार्यक्रमाचं जे सौजन्य उदात्त अंतकरणाने ज्यांनी स्वीकारलेलं आहे सुदाम राजाराम पाटील सानप फौजी रिटायर आणि सुभेदार सुरेश राजाराम सानप फौजी बरोबर आहे की नाही आणि उदात्त अंतकरणाने ज्यांनी अन्नदान केलं ते अन्नदाते नामदेव पुंजा सानप बरोबर आहे की नाही अजून कोणाचे नाव हुकून चुकून राहिले असतील तर मी कीर्तन झाल्यानंतर सगळ्याचे नाव उखाना घालून घेईन चोपदार बाबा तुम्ही आहेत आता ते काय मला पुढं घातल्याशिवाय राहत नाही आणि माझा स्वभाव जरा कृपा जरा थोडासा चाबरा आहे जरा म्हणजे थोडंसं समजून घ्या कारण कीर्तनामध्ये सिद्धांत पटण्यासाठी दृष्टांताची गरज असते आणि दृष्टांताशिवाय सिद्धांताची प्राप्ती होत नाही आणि सिद्धांत पत्रात पडला की दृष्टांताचा निषेध करायचा हा शास्त्राचा नियम आहे दृष्टांताच्या पाठीमागं कोणी फिरायचं नाही कारण हे रेडीमेड दुकान असतं कदाचित कोणाला तरी शर्ट येऊ शकतो दोन्ही बाजून 2 चोपदार आहे गावातलेच आहे चोपदार वा आनंद आहे तुमचं नावच घेतो उखाना घालून खोलीत होते लाकडं दोन्ही चोपदार दोन्हीकडं मी इकडं बरोबर की नाही आणि हार्मोनियमवर सुद्धा वयोवृद्ध बाबा सुंदर प्रकारे त्यांनी साथ केलेली आहे बघा जास्त वेळ घ्यायचा नाही कीर्तन आपलं वेळेच्या आत संपलं पाहिजे 12 वाजता कीर्तन संपलं अभंग तुकोबारायचा संत प्रकरणातला आहे परंतु तुकोबारा आजच्या अभंगामध्ये सत्संगतीचं महत्त्व पटवून सांगतात कारण मी बोलून जातो काय सुवर्ण कांचन तुमच्या कार्यक्रमामध्ये योग आलेला आहे जगद्गुरु तुकोबाराची बीज आणि लगेच पाठीमागं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा इतका सुंदर पर्व तुमच्या कार्यक्रमात आलेला आहे बघा संतांचं हे बघा देव आल्यानंतर आनंद पण संत गेल्यानंतर आनंद पुण्यतिथी काय पुण्यतिथी ज्या तिथीला गेली ती तिथी पुण्य आणि जेव त्या तिथीला आला ती जयंती आणि ज्या तिथीला आपण गेलो ते श्राद्ध कशातच बसत नाही बरोबर की नाही काय गोड पर्व आहे बघा जगद्गुरु तुकोबार आहे कारण मनुष्य जीवन एक असं आहे महाराज 184 योनीचं फल आहे फल म्हणजे काय आपण म्हणतो एखादं झाड लावलं त्याला पूर्व अगोदर पानं आली नंतर फांद्या फुटल्या नंतर मोठं झालं 5 वर्षानंतर त्याला बहर आला आणि बहर आल्यानंतर क्रिया चालू आहे पण फळ आलं क्रिया संपली तसं 184 योन्या संपल्या की नरदेह प्राप्त म्हणून नरदेह उत्तम जाणारे तुम्ही वासुदेव म्हणा मग या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर माणसाने सत्संगती करायला पाहिजे
म्हणले महाराज देव सोडून दिला आणि सत्संगती करायला लावता. जीवाला कशाची गरज नाही, देवाची गरज आहे ना. आता मग संतांची कसं काय सांगता तुम्ही? तर याला कारण आहे महाराज. कारण असं आहे, मनुष्य जीवामध्ये काही गोष्टी अत्यावश्यक आहेत, काही गोष्टी अनावश्यक आहेत, काही गोष्टी जीवनात अत्यंत गरज आहे, काही गोष्टी जीवनात काहीच गरज नाही, काही गोष्टी जीवनात असल्याच पाहिजे आणि काही गोष्टी नसल्याच पाहिजे. हा एक नियम झाला. कशाचा? वारकरी संप्रदायाचा म्हणा, शास्त्राचा म्हणा, वेदाचा म्हणा. पण बघा काळ बदलला, काळ बदलला म्हणजे हे सगळं बदललं. जे अत्यावश्यक आहे ते अनावश्यक बनलं, जे अनावश्यक आहे ते अत्यावश्यक बनलं. ज्याची अत्यंत गरज आहे त्याची गरज राहिली नाही, त्याची गरज नाही त्याची गरज वाटायला लागली. पाहिजे आहे ते नको वाटलं, जे नको आहे ते पाहिजे वाटायला लागलं. समजा अर्थात समजा हे 3.5 हाताचं शरीर आहे. किती? 3.5 हाताचं आहे, बरोबर आहे. मी तुम्हाला आत्ताशी ओळखलं. हो हो, विठाला विठाला. यांनी एक क्षेत्र आम्हाला करून आणलेले, वृंदावनला आले होते गेल्या वर्षी, बरोबर आहे की नाही? आणि पण ते मी म्हणलं आता मी नंतर चेहऱ्यात बदल होतो. चालू द्या, काय चाललं होतं आपलं? तुम्ही पुढे या इकडं, या या इथं पुढे या. उठून या, उठून या इथं बस. हां, मला गुळ द्यायला एक माणूस जवळ लागतो, त्याशिवाय सारखा पुढं चांगलं सारखं. नाही नाही, गुळ द्यायला हे गुळ घ्या तुमच्या अवसरात. इथं हां असं लगेच नाही, असं असं तिरपवून थोडंसं. हां, ते माझ्यासारखीच अडाणी दिसते. आता गुळ मी मागितला तर द्या, नाही तर मग तुम्ही खुशाल हा ना आपलं, तसं काय म्हणणं. कारण मी गुळ ठेवायला लहान लहान पोरं ठेवायचो, पण मी ते बंद करून टाकले बाबा. ते नाकात बोटं घालते, त्याच्यामुळे तुमच्यासारखे घेतले म्हणजे शंका घ्यायचं कारण नाही ना, का सर्दी झालेली आहे. आता हे 3.5 हाताचं शरीर आहे. मग हे 3.5 हातात बरोबर ए शांत बसा. ते ज्यांनी आपापले लेकर त्यांनी दापायला पाहिजे त्यांना. विठाला विठाला मिळालेलं शरीर आपल्याला, रज तम सत्व 3 गुणानं. मग हे 3 गुणानं मिळालेलं शरीर आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी जेवण करणं अत्यावश्यक, अत्यंत गरजेचं आहे आणि आपण ते केलंच पाहिजे, बरोबर आहे की नाही? पण जेवण झाल्यानंतर बिडी म्हणा आता ओढलीच पाहिजे, काही गरज आहे का? नाही. महाराज या ठिकाणी तरुण मंडळी जास्त आहे, म्हणून तरुण मंडळीच्या पायाला विनंती करतो, आमच्या पदरचं सांगत नाही राजा हो. व्यसनापासून अलिप्त राहा, व्यसनाचा स्वीकार करू नका, शरीराची हानी करून घेऊ नका आणि प्रपंच बर्बाद करून घेऊ नका. मला सांगा शरीराचा आणि व्यसनाचा काय संबंध आहे हो? काय संबंध आहे? माझ्या शेजारी एक माणूस जेवायला बसला आणि जेवण झाल्यानंतर आम्ही उठलो त्याच्या मांडी खाली बिड्या होत्या. म्हणजे एकाशाला हे जेवल्यावर पोट फुगत. बरं आता खरं सांगा, जे पित नाही ते मेले का? काही गरजच नाही ना. त्याला दृष्टांत देतो मी. मी आमच्या घराच्या गच्चीवर दात घासीत होतो. दात घासीन म्हणावं लागेल का त्याला? नाही आता त्याला ब्रश म्हणावं लागेल. दात घासाची परंपरा पहिली होती. सकाळी झोपेतून उठायचं, शेतामध्ये जायचं, दुसऱ्याच्या लिंबाचा शेंडा मोडायचा, दुसऱ्याच्या शेजारच्या लिंब लय गोड आहे म्हणजे तो काय ना मुली सगळं. नाही तर वीट घासायची, नाही तर राखेचा ढेपसा घ्यायचा, बरोबर आहे की नाही? होतं की नाही पहिलं? आता ते नाही राहिलं. आता ब्रश घ्यायचा, त्याच्यावर कोलगेट टाकायचं आणि चालून द्यायचं, चलो मच्छिंदर गोर काय. आमच्या घराच्या गच्चीवर मी ब्रश दात घासीत होतो आणि एक माणूस 2 तास रोडवर बाटला हो गुरुजी. 2 तास मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. मी तोंड धुतलं, चहा घेतली, त्याच्याकडे गेलो. मला 2 तासापासून तुम्ही इथं बसले, काय भानगडे बाबा? ते मला काय म्हणे, हे बाहेर जायचं. म्हणलं कम जाय ना म्हणे, पिढी नाही. मग 8 दिवस बसतो का? काही संबंध नाही. आता बघा तुम्हाला थोडंसं वेगळं सांग. व्यसनापासून तर फायदा नाही, पण माणसाच्या 5 हान्या आहे बघा. किती? 5 हान्या लिहून घ्या.
मी कीर्तन झालं तुम्हाला विचारीन बरं का? हे म्हणते मी तुला भेटलो तर चेचेन ना तुला जर धूळ दिसून देईन तर मला बोल. किती हानी? 5. ध्यान राहू द्या. आर्थिक हानी, कौटुंबिक हानी, सामाजिक हानी, शारीरिक हानी आणि आर्थिक हानी, कौटुंबिक हानी, सामाजिक हानी, शारीरिक हानी आणि लौकिक हानी. पैशाचा नाश होतो, कुटुंबाचा नाश होतो, सामाजिक तरात नाही, लौकिक तरात नाही, शरीराचा सुद्धा नाश होतो. पण तरी सुद्धा गरजेचं बनलं की नाही ते. म्हणले महाराज मग जीवनामध्ये काय गरजेचं आहे तर तुकोबाराने शब्द लिहिला पूर्ण विराम त्याला, त्याला फक्त सत्संगतीत म्हणतात. म्हणले महाराज आमच्या लक्षात बसलं बरं, पण खरं सांगा हे विचारण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलतो का? नाही, तुम्हीच आले. बरं आम्ही तुम्हाला काही बोललो नाही, तुम्हीच बोलले. बरं बोलले तर बोलले, मग तुम्ही आमच्या फायद्याचं बोलायला पाहिजे होतं. तुम्ही म्हणाला पाहिजे तुमच्याकडे कपाशी यंदा तुमच्याकडे पीक कशाचं जास्त? कांदा. कांदा कांदा गहू. समजा एकरी कांदा किती टन निघाला, गहू एकरी किती क्विंटल झाला, त्याचा ॲव्हरेज तुम्हाला काय भेटला हे विचारलं पाहिजे ना. विहिरीला पाणी आहे का, बोरला पाणी आहे का, कॅनलला पाणी येतंय का हे विचारलं पाहिजे ना. तुकोबराच्या लक्षात आलं. तुकोबराने माघार घेतली. खरं सांगू वयोवृद्ध माणसं वडिलासारखी माणसं आहे, जो माघार घेतो तोच मोठा. तुकोबराने माघार घेतली. बरोबर आहे, मी तुमच्याकडे आलो तुम्ही माझ्याकडे आले नव्हते, मी तुम्हाला बोललो तुम्ही मला बोलले नव्हतं, पण मी तुमच्या फायद्याचं बोललो नाही. हे तुमच्या दृष्टिकोनातून बरोबर, कुणाच्या? तुमच्या. पण ते माझ्या दृष्टिकोनातून बरोबर नाही. कारण शास्त्र काय शिकवतंय, शास्त्र काय सांगतं, काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये आणि काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. विढाला नंबर 1 पहिली गोष्ट, काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगावं लागतात. समजा एखादा माणूस आंधळा आहे, ओरिजिनल बरं का, गोष्टी ओरिजिनल म्हणजे ढिप, त्याला काय म्हणतात? ढिप. आमच्याकडे ढिप म्हणतात त्याला, ढिप. आणि हे असे गोड पाखवादे असले मग ते बरोबर व्हायचे ते ढिप. हां, नाही तर मी त्या दिवशी म्हणलं पाखवाद्या म्हणलं ढिप, ते मग टिप्पांग. त्याला त्यातले ढिप आंधळा ओरिजिनल, डुप्लिकेट नाही बरं का. डुप्लिकेट आंधळ्या आमचे नाथबाबा शेष्टीला जमा झालती. एक माणूस रोडवर वाटला आंधळा रुपये मी गेलो त्या ताटात 50 पैसे टाकले. तेव्हा मला म्हणे हो महाराज इकडे. म्हणलं काय? आंधळा रुपये म्हणलं 50 पैसे कसं काय टाकले? म्हणलं तू तर आंधळा आणि तुला कसं काय दिसले? ठेवून मी आंधळ्या जागेवर बसलो. म्हणलं मग आंधळा कुठे गेला? ते म्हणते पिक्चर पाहायला गेला. आहे का मेळे? ओरिजिनल आंधळा रोडनं चालला आणि त्याचा रस्ता हुकला आणि तो शेतातून रस्ता हुकले, शेतातून तुम्ही काहीतरी म्हणा ना. हे म्हणतात धर तुला सुधारणा मला सुधारणा. नाही, रस्ता हुकल्यामुळे तो शेतात असं उतरला आणि खाली चालला ना. आता समोर एक विहीर आहे आणि ती विहीर आहे 9 परस. तुमच्याकडे खोलीला परसच म्हणतात ना. किती फुटात परस होतो? 7. आणि ती किती परस आहे? 9. 9 असा ती हां, आणि 7 9 अरे 7 आणि 9ला गुन्हेला काय, 9 आणि 7ला गुन्हेला काय? उत्तर एक आहे. समजा 70 फूट विहीर आहे आणि अर्धी पाण्यानं भरलेली. आंधळा विहिरीच्या काठावर गेला. आता तो आंधळा विहिरीत पडला नाही. अजून पडला म्हणजे कीर्तन संपलं. पडणार प्रश्नार्थक. आणि त्याच्या बाजूला आपल्यासारखा एक माणूस उभा होता, डोळस 20 फुटाच्या अंतरावर. तो याच्याकडे पाहत होता. मामा तुमचं काय म्हणणं होतं? त्याने याला सांगायला पाहिजे की नाही सांगायला पाहिजे? सांगायला पाहिजे का? येईन त्याला विचारलं का? मग का सांगावं त्याने? तुमचं काय म्हणणं आहे? हे म्हणत असेल मग काहीच म्हणणं नाही, तो काय म्हणणं आहे ते सांग. त्याने त्याला विचारलं नाही, पण का सांगावं? तुमचं म्हणणं आहे तो आंधळा आहे, तो पडणार, तो मरणार, हे तुमचं म्हणणं आहे की नाही? बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे. मग सांगा तस आपलं झालंय महाराज. कबीरा कहे कबीरा कहे
कबीरा कहे जग अंधा, कबीरा कहे जग अंधा, कबीरा कहे कबीरा बचड़ा था तो मर गया झूठी चाम चटाई, बचड़ा था तो मर गया झूठी चाम चटाई, कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे जग अंधा, कबीरा कहे बचड़ा था तो मर गया, बचड़ा था तो मर गया झूठी चाम चटाई, कबीरा कहे कबीरा कहे कबीरा खरे महाराज आमची सुद्धा हौस अशी वाजणारे असले तरच फिटते नाही तर मग काही काही ठिकाणी आपण काही म्हणा त्यांचं आपलं त्या खाना खापाना त्या खाना खापाना त्या खाना हा उघड आहे महाराज. काय सांग तुमचं काय म्हणणं आहे? हे म्हणजे तो जे म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं, दुसरं काही. परवा दिवशी माझे तुमचं तेच बरोबर आहे की नाही? हा गुळावाली हे आहे का खरी? हा बरोबर नाही, काही हरकत नाही, अर्धा तुम्ही घ्या. कशाचं मग कबीरा कहे जगा अंधा. आता लोक म्हणले कबीरा कहे जगा अंधा, जग कसं आंधळय विनाकारण जगाला आंधळ कसं का म्हणतात, त्याची उत्तर दिलं उत्तरार्धात जैशी आंधी गाय, म्हणजे गाय कशी आंधळी, गाय कशी आंधळी सांगतो. एखाद्या शेतकऱ्याच्या गायीचं वासरू मारावं, तो काय करतो, त्या वासराचं चांबडं काढतो आणि त्याच्यात काय भरतो, बरोबर आहे की नाही? वा काय लोक हुशार आहे. भोसा भरून त्याला शिवतो आणि गायीच्या समोर ठेवतो. खरं सांगा गाय दूध देते की नाही बाबा? हा बरं गाय वासराला देते का चांबड्याला? हा वासराला बिन चांबड्याला. बाछडा था सौ मर गया, मग तिथं काय आता मग दूध कशाला पाहून देते ती चांबड्याला, आणि दुसऱ्या वासरात चांबडा आणलं तर नाही चांबड्याला देते ना, नाही चालणार. दुसऱ्या वासराचं चांबडं चालणार नाही. चांबडं आहे पण तिच्या वासराचं आहे, त्या चांबड्यात तिच्या वासराची माया आहे. तसं आपलं झालंय महाराज. बुडत हे जन नदी मनवनी येतो कळवळा, हे जन बुडत हे न देखवे डोळा. मनवनी येतो कळवळा राम, हे जन बुडत हे न देखवे डोळा. हे रे डोळा डोळा. नाही बरोबर आहे की नाही? हे आम्हाला पाहवले जात नाही. म्हणले महाराज पण कशाला वेळ वायाला घालता, आम्ही तुम्हाला काही विचारलं नाही, काही नाही काही नाही. आता काही काही माणसं कधी कधी असं होत महाराज, त्यांना चांगलं सांगायला गेलं त्यांना पटत नाही, चांगलं सांगायला जातं पटत नाही. लट्टी घेते रुची, लट्टी घेते रुची, आज नाही न पचे, लट्टी घेते रुची.
चांगलं सांगायला जातो लोकांना खरं पटत नाही खोटं सुटत नाही मग त्याला वेगळ्या मार्गाने जावं लागतं दुधवली साय काढायची काय करावं लागतं बाबा दुधवली साय काढायची आपल्याला काय करावं लागेल त्याला हं? हे म्हणतात ते तो पुढंच मा डोकंच काम दूध तापून लागून त्याच्यात ते सरळ बॉटन येईन का त्याला बोट कापून फेका लागेल वाकडं करावं लागेल शाळेमध्ये शिक्षकांनी मला विचार मुलांनो म्हणजे काय वय आणल्या म्हणजे हो पेन आणले म्हणजे हो घ्या लिहून म्हणले काय ताजमहल तुळजापूरला आहे तर एक पोर मला राम्या भानगड काय गुरुजी घ्या लिहून ते म्हणले चुकीचं आम्ही लिहिणारच नाही ते म्हणले मी मारीन श्यामे मला राम्या पुढे टोले खातो घेऊन लिहून तुळजापूर तर तुळजापूर सगळे घरी गेले ना आपापल्या वडिलाकडे कंप्लेंट केली शाळेतले शिक्षक चुकी शिकवतात काय चुकी शिकवतात ते म्हणतात ताजमहल तुळजापूरला आहे आधी म्हणजे हे तर चुकीचं आहे राव सगळ्याची वडील उठले कुठे गेले शाळात कशाला ते म्हणजे गुरुजी आमच्या पोरा तुम्ही चुकी शिकवता म्हणजे काय म्हणले तुम्ही ताजमहल तुळजापूरला आहे ते म्हणे हा म्हणलो काय म्हणले म्हणे खोटं आहे ना गुरुजी म्हणले मला माहिती आहे खोटं आहे पण मी तुम्हाला 6 महिन्यापासून फी भरायला बोली तू एकाने तोंड दाखिलं नाही आज कसे सारे आले त्याच्यातलं एकदम मला फी भरू राव पण ते ताजमहल ते म्हणजे फी भरल्याशिवाय आग्र्याला जाणार नाही मग तुम्हाला असं जमत नाही मग तुम्हाला सत्संगती नको मग सुख पाहिजे का इथं सुख कोणाला पाहिजे मी उलट विचारतो कोणाला सुख नकोय सगळ्याला सुखाची गरज आहे बरं कोणाला वाटतं की मला उद्या चिकनगुन्या व्हावा मज लागे दुःख व्हावे 80 कोटी भावे मजा आहे आनंद आहे महाराज आणि परमार्थात खूप आनंद आहे हो महाराज असला आनंद तुम्हाला कुठेच भेटणार नाही कुठेच नाही आता बघा 7 दिवस तुम्हाला करमणार म्हणजे 7 दिवस करमणार काला झाला की मग करमणार इकडं मंदिराकडे 2-3 दिवस यावं वाटत नाही कोणाला ज्याला 7 दिवस करमलं त्याला काही काहीला काय करमत का वा करमत आणि काही काहीला कधीच करमत नाही नवऱ्यानं मारलं काय पावसानं भेटलं काय मज लागे तो तुम्हाला सुख पाहिजे अहो महाराज नुसतं तुकोबरानं विचारल्यानंतर A to Z माणसाने वर हात केली A to Z म्हणजे लहानापासून तर मुलापर्यंत बरोबर आहे लहानापासून तर मुलापर्यंत हात म्हणते तरी A to Z सर्वांनी उरात केले हा म्हणतो मला पाहिजे तो म्हणतो मला पाहिजे तो म्हणतो मला पाहिजे तो म्हणतो मला पाहिजे तुकोबरचं लक्ष त्यांच्याकडे गेलं का रे मी तुम्हाला नुसतं विचार सुख पाहिजे का तुम्ही सगळ्यांनी उरात केली याचा अर्थ तुम्हाला सुखाचा अनुभव आहे अनुभवाशिवाय अनुवाद होतच नाही ना अनुभवाशिवाय कसं का अनुवाद होईल बाबा तुम्हाला पेढा आवडतो ना आवडतो आणि मी कुठून देऊ नाही तुम्हाला आवडतो पण मी आणू कुठून मलाच पाहायला भेटा ना याचं उत्तर आहे का त्यांच्याकडून उत्तर घ्या इथं पेढा आहे का पण तुम्ही हो म्हणले की नाही का याचा अर्थ तुम्हाला पेढ्याचा अनुभव आहे तुम्ही तो पेढा खाल्लेला आहे म्हणून त्याचा अनुभव ते व्यक्त करतात मला पेढा आवडतो तसं तुम्हाला विचारलं सुख पाहिजे की तुम्ही सगळ्यांवर हात केले म्हणजे तुम्हाला सुखाचा अनुभव आहे म्हणले हो मग मी विचारण्याच्या अगोदर तुम्ही काही प्रयत्न करून पाहिले का लोक म्हणले भरपूर केले काय केले अहो लय केले पण काय केले म्हणजे राजकीय लोकांचे बांध कोरले काय केले खरं सांगा सुख भेटलं का बाबा भेटलं बरं सुख भेटलं नाही मग याचं उत्तर मी विचारतो सुख नाही का हा आहे आणि भेटलं तुम्हीच म्हणता सुख आहे भेटलं नाही आणि रात्रंदिवस पळपळ चालू याचं उत्तर आपण चुकीच्या बस स्टँडवर गेलो
विढाला विढाला काय महाराज, अपेक्षित वस्तू जर पाहिजे, ज्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे, ज्या वस्तूची तुम्हाला गरज आहे, ती वस्तू कोणत्या मार्केटला भेटते तिथं जावं लागेल, नाही का? आणि बाजाराला जाणारा माणूस सुद्धा त्यांनी ठरलं पाहिजे कोणत्या मार्केटला काय भेटतं, कोणत्या मार्केटला काय भेटतं. जाणारा माणूस हुशार लागतो बरं. कोण? बाजाराला जाणार. काही काय माणसं थैली घेऊन जाते, अगोदर वांगे घेते, नंतर टमाटे, नंतर बटाटे, मग नंतर टरबूज. त्या टमाट्याची आत्महत्या झाली ना, गुडघ्यात मेंदू. एका माणसाला पेढे खायची आणि तो गेला पुटावाल्या साथाला, पावशेर पेढे द्या. ते म्हणजे 2 निबार जोडे घ्या. अहो मी कीर्तन करून आलो परभणी करून, त्या जालन्याजवळ एक नाका आहे बघा, अशी चौ फुलली. एक रोड संभाजीनगरला येतो, एक रोड इकडं राजूरला जातो, एक परभणीला जातो आणि एक सिटीमध्ये जातो. रात्री 2 वाजता तिथं कोणीच नव्हतं, असं फोकस लावलेलं नगरपालिकेने. आणि तिथे एक मावशी अशी चाफत होती. मी गाडी उभा केली, मला मावशी इथं कोण नाही काय पाहतात? ती मला म्हणे सुई. म्हणलं इथं हारली म्हणे, नाही. म्हणलं मग ती म्हणे घरी हारली म्हणे. मग इथं काय पाहता म्हणे, इथं लय उजाडे म्हणे. सुई कुठं आहे? घरी. किती दिवसांनी सापडेल इथं? आपल्या दोघाची राग झाली तरी सापडणार, आपल्या दोघाची. तुमची नाही, तुम्ही राहा, आमच्या दोघात हे म्हणते तोही होती आमची, मही राहती. ती नाही देतात, भेटत कशी? बर, पहिले गावामध्ये तेल पाडण्यासाठी घाणे असायचे बघा. अजून एक फलक पाहायला भेटतं, इथे लाकडी घाण्याचे शुद्ध तेल मिळेल. मग त्या घाण्यात जो घाण्याला एक बैल असायचा, नाही बाबा, आणि त्या बैलाच्या पाठीमाग एक बैल असायचा. आता तो बैल त्या घाण्याला चालण्यासाठी डायरेक्ट चालतो का? जनावरातून आलायचा लगेच घालायचा? नाही, त्याला ट्रेनिंग द्यावं लागते. मग त्याला ट्रेनिंग देत असताना तो शेतकरी काय करतो, त्या बैलाच्या मानेवर जू असतं, जू, बरोबर आहे की नाही? त्या जुवाला एक 3 फुटाचं लाकडाची काठी, त्याच्या पुढच्या टोकाला घासाची पिंडी, मानेवर जू ठेवायचं आणि 3 फुटाच्या अंतरावर ती काठी बांधून द्यायची आणि तिला पिंडी बांधायची. सकाळी एक ठोका दिला का संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काय बैल उभा राहत? कोण? बैल. मग मी पहिला तर सांगतो ना, पण पिंडी काय भेटली? सर्व सुखाची आशा जन्म गेला, एकदा प्रेमाने टाळ्या वाजवा यांच्यासाठी गोड लय काय. कारण मी कलाकाराचं लय वर्णन करत असतो महाराज, कारण मी एक वारकरी माणूस आहे आणि गाण्यात जो आनंद होतो कशातच नाही भाजणार. कशात? पण त्याला सूर पाहिजे, बेसूर नाही पाहिजे. अरे हा सूर आहे का? सूर आहे, सूर आहे, सूर नाही. सूर म्हणजे देव, सूर म्हणजे देव. आणि ज्याला सूर कळत नाही तो आसूर, आणि ज्याला दोन्हीची अक्कल नाही तो बेसूर. बेसूर पाहायचा तुम्हाला, बेसूर कीर्तनाला नाही, भजनाला नाही. बेसूर कुठं? पंगत बसली, हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण, तो पाया पडतो, मौतीला बसला. काय राव, मी भजन उठीतून ते मायापासून उठलं, तिकडे जाऊन माईक घेतला, मग तो रावणा रावणा मी मला का बसाना खाऊ द्या ना लोकाला. लोक प्रेमाने अन्नदान करतात राव, तिथं रावणाला आणून काय फायदा आहे? बरं त्यांना सापडतो कसं काय माहित कुठं? चांगला मेळ पाहिजे, फक्त पेढे बर्फी जिलेबी साधा सर्वादा.
लाडू तुझे कारणी उपेक्षू नको तू जिलेबी माता मागणे माझे शंकर पाळेची नाही ना महाराज सर्व सुखाचे आशा जन्म गेला क्षणिक मुक्ती येते नाही गेला हिंडला जगचीने पावला माया भेटला जीव माझा कशाचं सुख बरं मी तुम्हाला सांगतो सुखा प्रपंचात सुख भेटतं का महाराज कटलं महाराज या संसार नगरी बाजार भरला गे बाई येथे सुख नाही तेथे सुख नाही येथे सुख नाही तेथे सुख नाही या संसार नगरी बाजार भरला गे बाई या संसार नगरी बाजार भरला गे बाई बाजार भरला गे बाई बाजार दुःख दुःख बांधवडी आहे सुखाचा विचार नाही कुठे सुखाचा विचार नाही कुठे दुःख बांधवडी आहे दुःख बांधवडी आहे कशाचं सुख नाही बरं तुमचं गणित बरं आहे आपल्या सुखाचा भास होतो का खरं सुख भेटतं सांगतो तुम्हाला बाबा तुमचं गणित बरं आहे तुमच्याकडे पेन आहे डायरी आहे नाही एका माणसाला 4 मुलं आणि 200 एकर जमीन एका एकाला किती किती येईल 50 सरळ आहे की नाही पण एक जण शेतामध्ये आंब्याचं झाड वाट्याला आलो आंब्याचं झाड पण आता बाकी कोणी कोणाच्या शेतात जात नव्हतं त्यानं आंबाला कायऱ्या लागल्या आणि तो आंबा उतारला पाडायला लागल्यानंतर त्याला कायऱ्या निघाल्या 220 किती 220 आता ज्याच्या शेतात होतं ते लय हुशार होतं ते म्हणे बाकीच्याला काय माहिती त्याला 100 काढून घेतल्या खाली किती राहिले 120 2 नंबरच्या हातात देऊन टाकल्या तुम्ही दोघं 3 जण वाटून घ्या म्हणे आता त्याचा सख्खा भाऊ त्याने त्यातल्या 60 काढून घेतल्या खाली किती राहिले फक्त 2 नंबरच्या हातात गेले त्याचा सख्खा भाऊ त्याने त्यातल्या 40 काढून घेतल्या शेवटच्या हातात किती गेल्या फक्त 20 कायऱ्या पिकल्या आंबे तयार झाले गल्लीत विकायला बसले पण त्या दिवशी असे आंब्याचे भाव घसरले 1 रुपयाला 11 आंबे विकायला लागले पहिल्याकडे 100 11 मग 99 पैसे झाले 9 रुपये आंबा राहिला 1 दुसऱ्याकडे 60 11 पाचे 5 पैसे झाले 5 रुपये आंबे राहिले 5 तिसऱ्याकडे 40 11 3 33 पैसे झाले 3 रुपये आंबे राहिले 7 शेवटच्याकडे 20 11 पैसे झाले 1 रुपये आंबे राहिले 9 बरोबर आहे की नाही हा तुम्ही हा म्हणा राहिलेले आंबे विकायला बसले दुसऱ्या दिवशी पण त्या दिवशी आंब्याचे भाव वाढले 1 रुपयाला 1 आंबा विकायला लागला पहिल्याकडे आंबा राहिला 1 पैसे झाले 9 रुपये 1 रुपयाचं 1 आणि पहिले 9 किती झाले 10 दुसऱ्याकडे 11 पाचे 5 रुपये झाले 5 रुपये आंबे 5 रुपयाचे 5 पहिले 5 किती झाले 10 त्याच्याकडे 11 3 33 पैसे झाले 3 रुपये 7 रुपयाचे 7 पहिले 3 किती झाले 10 शेवटच्याकडे 11 पैसे झाले 1 रुपये आंबे राहते 9 रुपयाचे 9 पहिले 1 किती झाले फायदा कोणाचा झाला कसला फायदा भास आहे पहिल्या दिवशी लहान नाशिवंत सुख नाही संसारात रे दराची माती आटे दरात रे नाशिवंत सुख नाही संसारात रे दराची माती आटे दरात 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 कसलं सुख आणि कसलं काय महाराज म्हणले महाराज मग आम्हाला सुखाचा पत्ता सांगा ना तुम्हाला माहीत असलं तर तो म्हणतात पाहिजे की तुम्हाला हां मग कुठे जाऊ नका फक्त माझ्या देवाकडे जा सुखरूप आयसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा किंवा सर्व सुखाचे आगर जनी म्हणे किंवा सर्व सुखाचे आगर म्हणे न राहरी किंवा सर्व सुखाचे आगर तुहा उभा किंवा सुखा लागी करीची तळा
जन्मोजन्मीचे हे दुःख विसर जाय पंढरीचे म्हणून तू जाय पंढरीची जाय 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 पंढरी. म्हणले महाराज आम्हाला फसवलं तुम्ही का? तुम्ही हात वर करून सांगितलं तुम्हाला सुख पाहिजे का? आम्हाला वाटलं तुमच्याकडेच भेटा, आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्ही म्हणता आता सुख कुठे? देवाकडे. आता खरं सांगा आम्हाला देव ओळखणार आहे का? आमचा आणि देवाचा परिचय येत नाही. बरं खरं सांगा आत्ता जरी इथून देव गेला तर आपल्याला कळणार आहे का? काय कळतं? बरं देव आपल्याला तरी काय कळाला? बरं देव कोणाला कळाला हो? खरं सांगा बरं, कोणाला कळाला? आपला तर विषय सोडा. हरिवेदालाही नाही कळला अंत पारजाचा कानडा. राजा पंढरीचा परापद्धती मध्यम वैखरी चार वाण्या खुंटल्या वेदचारी वेद जाणू गेला पुढे मौनावाला आणि आम्हाला काय देव कळणार आहे? म्हणजे मग देवाचा तुमचा परिचय नाही? नाही, काही हरकत नाही, काही हरकत नाही. तुमचं गाव कोणतं आहे बाबा? हेच आहे का? आधार कार्ड कुठे? द्या तुम्हाला पगार सुरू करतो. हे म्हणते मी 10,000 काढून आणतो, तू इथं थांब फक्त. आता बघा तुमचं गाव निमगाव आणि माझं गाव पैठण. याच्या अगोदर तुमची माझी कधी गाठ भेट? बरं कधी फोनवर? तुमचा फोन नंबर माझ्याकडं, माझा तुमच्याकडे. कधी चॅटिंग? नंबरच नाही, चॅटिंगचा काय संबंध आला? मग मला सांगा तुमचं गाव तुम्ही सोडायचं नाही, माझं गाव मी सोडायचं नाही, आपला किती दिवसानं ओळख होईल? नाही भेटत. तुम्ही तुमचं गाव सोडायचं नाही, मी माझं गाव सोडायचं नाही, ओळख होईल का? का? मग माणूस जर माणसाला भेटल्याशिवाय ओळख होत नाही तर देवाची ओळख काय घरी बसून होईल का? त्याला काय करावं लागेल? साऊंड सिस्टम वालीचं धन्यवाद बरं का. नाही गोड आहे महाराज. कसं क्वांटिटी नाही क्वालिटीला महत्व आहे महाराज. मी त्या दिवशी असं साऊंड सिस्टमवाल्याचं वर्णन केलं, मला काय तुमचे मॉनिटर काय तुमचे माईक, असा आनंद वाटला त्यांना. त्यांनी मला कीर्तन संपलं होतं 1000 रुपये दिले महाराज. हे ते तर माझ्याकडे पाहिनच होते असं. टाळकरी हुशार करत किती लवकर पकड घे ते याची इतकी तरबेत पाहिजे की त्याला मागता म्हणणारा माणूस असं नाही तर त्याला तोताना माणूस पाहिजे. मग तोताना आमच्या दिंडीत एक माणूस हरिपाठ म्हणतो महाराज. देवाची द्वारी उभा त्यानं भरी. आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणून. दिंडीतले लोक लय विचित्र महाराज. मी माझा अनुभव सांगतो. 21 वर्षापासून दिंडी चालली तुम्ही. रेतीच्या गाड्या काढाव पण दिंड्या काढू नये. दिंडीत चालाव पण दिंडीचा मालक होऊ नये. चालाव दिंडीत.
मला संध्याकाळी दिंडी थांबली का 6-12 मायला आहे तिनं माकांग वाचवारला तिनं मारता फोडा मी माही पिशी तुडिलेले अवघड मार आणि एखाद्या दिवशी काहीच नाही झालं का आपण आपलं झोपावं एखादी मावशी ती मला झोपले का आपण बरं चाललं हा बरं झालं का काय काय म्हणतं मावशी त्या पलीकडे बैल काही सांगा बरं ती माझ्याकडे पाच राहते म्हणलं मग पाहती ना हाय अवघड आहे मला माझी गाडी खराब झाली एक दिवस ज्या गावात कीर्तन त्यांना मी फोन केला म्हणलं मी काही येऊ शकत नाही माझी गाडी खराब झाली तिकून एक कार्यकर्ता मला मी सुपाऱ्या कशाला घेत असतो मी सुपाऱ्या यार म्हणलं मी का बाजावाला आहे माझी गाडी खराब झाली मला म्हणजे एस टीने ना काय मरायला लागला का मला तो पाया पडतो काही बोलू नको मी येतो पण फाटीवर गाडी ठेव मी फाटीवर गेलो त्यांना फोन केला त्याने मला गाडी कोणती पाठवली गुरुजी राजदूत रॉकेलवरली माणूस पाठला तो आता ना त्यांनी मग धोतरून ते पाहिलं मला म्हणतो मारा तुम्हीच काय अरे मी मला मीच आहे बाबा गाडी चालू कर मंडपात लोक येऊन बसले मला उशीर झाला गाडी चालू कर ते मला काय म्हणतो मग मला डबल सीट येत नाही मला आता मग मी मला बाबा मी चालितो तू बाई आम्हाला सारे चालवत लागत मी गाडी चालू घेऊन तो बाटला त्याला मला तुमच्या भागात ते खड्डे सांग बाबा गाडीला फोकसच नाही ना गाडीला फोकस नाही त्यामुळे पुढं काही दिसाना धुरासा निघतो मग काही दिसाना आणि ते मला तुम्ही नुसती चालवा जे कामरायत का खड्डा आला चिंतामण महाराज आणि त्यांनी केलं सुरू खंग खंग गाडी आदळून पुढे गेली मग तो म्हणजे देवाकडे जा म्हणले महाराज आमचा देवाचा परिचयच नाही काही हरकत नाही समजा बाबा तुमची इथं 4 एकर जमीन आहे समजा बरं का नाही तर म्हणता कीर्तन धर दी मायनावर करून तूच म्हणला होता समजा इथं 4 एकर जमीन आहे मध्ये दुसरे 4 एकर आणि पलीकडे पुन्हा तुमची 4 एकर आहे मग अलीकडच्या 4 एकर मध्ये तुम्ही विहिरी खोदली पाणी लागलं मोटर बसवली म्हणजे अगोदर लाईन ओढली 3 फेज सिंगल फेज नाही 3 फेज आकडा टाकून नाही मीटरमधून आणि पाणी भरपूर आहे लाईट फुल आहे मग या शेतातून त्या शेतात तुम्ही भांड्याने पाणी नेऊन टाकणार का आता मग काय करणार वा बरोबर आहे मग एकच पाईप भेटल का इथून तिथपर्यंत 20-20 25-25 फुटाचे फीस भेटतील छड्या भेटतील त्याला काय करावं लागेल आपल्याला आता जॉईंट द्यायला काय लागतं सोलोचेन पण हे सोलोचेन कोणत्या पाईपाला प्लेन पाईप असेल तर आणि थ्रेडचा असेल तर नाही टेक्नॉलॉजी बघा ना प्लेन पहिला पाईपलाईन जर लिकेज झाली तर इकडं तर आपण इकडं तर आपण खांदावं लागत होतं म्हणजे जॉईंट बसत नव्हतं ना स्पेस निर्माण करायचं आता एक टेक्नॉलॉजी निघाली कोणती एक RR नावाचा पीस निघाला बघा RR फक्त जिथे लिकेज आहे तिथंच खांदायचं आणि 2 फूट खांदायचं आणि तो RR नावाचा पीस इकडून आणि इकडे लोटला की नो लिकेज बरोबर आहे की नाही तसा एक युनियन नावाचा पीस आहे बघा हार्डवेअरमध्ये युनियन म्हणजे कंपनीतला कामगार आणि मालक दोघांचा झगडा आहे समजा ॲग्रीमेंटवरून बोनसवरनं तर झगडा मिटवण्यासाठी काय लागते युनियन तसा एक युनियन नावाचा पीस आहे बघा तो दोन्ही बाजून मोकळा असतो फिरत असतो असा मग इकडच्या पाईपाला जर थ्रेड असले इकडे टॅपलेन टेप लावायचं आणि इकडे बसवलं की पुन्हा इकडच्या पाईप टॅपलेन टेप लावून इकडे बसवायला लागलं ते 2 पाईपाला जवळ घेऊन येतो बघा म्हणजे 2 पाईपाला एकत्रित आणण्यासाठी जशी युनियन लागते तसा देव आणि जीव दोघांना एकत्रित आणण्याचा जो पंथ आहे त्याला फक्त संत म्हणतात
हरीचा प्राप्तीचा उपाय म्हणजे संतांचे पाय. म्हणले महाराज तुमच्या मागं आम्ही फिरतच राहिलो राहतो. म्हणजे सुख पाहिजे का तुमच्याकडे आलो तुम्ही तर सुख देवाकडे, रामचा देवाचा परिचय नाही. म्हणले आता देव कोणाकडे? संताकडे. बरं संताकडे देव भेटतो हे ठीक आहे, मग त्याच वेळेस आम्हाला जर म्हणले असते संताकडे देव भेटतो आणि संताकडे देव भेटेल याची तरी काय गॅरंटी आहे? मग तुकोबार तुम्ही संत नाही का? तुमचेच पाय धरतो ना आम्ही. तुकोबार म्हणतात नाही नाही मी संत नाही, मी मला संत म्हणून घेत नाही आणि संताकडे देव भेटतो हे मी सांगत नाही. मग कोण सांगतं? हरी संत विन प्राप्ती नाही, संत विन प्राप्ती नाही, संत विन प्राप्ती नाही, संत विन प्राप्ती नाही. आईचे वेदनेची बाई, आईचे वेदनेची बाई, साधती सगळ्यांना, साधती सगळ्यांना, साधती सगळ्यांना, साधती सगळ्यांना, साधती सगळ्यांना. ज्या साधनेने साधती साधने बंधने तुटती भवाची, पण उपाय हरीच्या प्राप्तीचा पाय धरावे संतांचे उगत नाही. प्राप्ती नाही संता विन ऐशे ग्वाही देती वेद. असं वेदाने सांगितलं, मी नाही सांगत. म्हणले बास तो खबर आहे. आता आम्ही तुम्हाला प्रश्नच विचारणार नाही, कारण वेदाचं प्रमाण आलं आणि वेदाच्या पुढे प्रमाण देऊ नये नियम आहे. पण आता महाराज मग संताकडे कसं जाऊ? प्रश्न विचारलात. काही काही माणसाचं असं आहे महाराज, त्याचं उत्तर सांगू तर त्याचा प्रश्न तयार राहतो. काही काही माणसं कामं करीत नाही, जागेवरच फाटी फोडी ती. काम करण्याचे 3 प्रकार, एक सांग काम्या, एक निकाम्या आणि एक वाढ काम्या. सांग काम्या म्हणजे जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. आपण जर म्हणून मारा सांग काम्या, समजा नवीन घरातून आली तर तिला घरात EMS फर्स्ट क्लास जर असली तर तिला घरातला कुठला अनुभव नसतो. मग तिची सासू सांगते सखूबाई मी जर दूध ठेवते ठकूबाईची चहा घेऊन येते, मांजरीला पिऊ देऊ नको. ते म्हणे बरं सासूबाई तिकडून चहा घेऊन जाते, कुत्री दूध पेटी. ते म्हणे तुला काय सांगितलं का? ते म्हणे तुम्ही मांजरीला पिऊ देऊ नका. म्हणले मग कुत्री पे नका. याला काय म्हणते सांग का आम्ही. आणि काही नी काय नाही राहते आपण महाराजाला बोलणार बरं, महाराज घरी नसले तो ते घरीच राहतात आणि कुठं गेले असले तो ते कुठं जात नाही. आणि तिथं कुत्रा असलं तो नी कामे. आणि काही वाढ कामे एक्स्ट्रा, एक काम सांगत 2 कामं करून बसते. हा गाव आमच्या गावाची एक मथरी मारायला आली बाबा. म्हणजे आमच्या गावाची मथरी म्हणजे हसायला लागली. म्हणजे आमच्या मरत आणि तुमच्या राहू द्या साऱ्या. हो हजू राहिले ते मथरी मार. एक मथरी मारायला आली. मग ते 10-12 माणसं उभं होते. तिथून MD डॉक्टर चालले. MD डॉक्टर म्हणले पोरं का मग बाहेर आहे? ते म्हणे मथरी मारायला आली राव. त्या डॉक्टरने त्या म्हातारी नाडी पाहिली. ती म्हणजे म्हातारी 6 महिने जगती म्हणे. मग येईल एक फाडला गोळी भेटती म्हणजे मेडिकलमध्ये, तेवढी मी चिठ्ठी लिहून देतो, कोणी एखादा हुशार माणूस पाठवून घेऊन या. आधी गेलं बा हुशार माणूस पाठलं त्यांनी. ते गेलं कपडा त्यांनी गोळी घेतली नाही. आता कपडा घेऊन आलो. ते म्हणे गोळी कपडा. ते म्हणे मला जाऊ तर राहिले तर गोळी खायला मेली तर पुन्हा कपडा नाही आला. म्हणजे आगाव हा. एक माणूस झोपलं रात्री 12 वाजता, त्याची मागची दाढ दुखायला लागली. मागची त्याला झोपची आहे ना. मग ह्या अंगावर होय त्या अंगावर होय. ते सकाळी उठलं, पहिलं पाठ उठलं आणि डॉक्टरकडे गेलं. मग डॉक्टरचं काही काम करा सोडून द्या सगळं, कोणी पहिली दाढ काढा. हिनं मला लई त्रास दिला. ते म्हणले आज सुट्टी आहे, म्हणजे डबल पैसे देतो पण काढा. ते मग झोप. डॉक्टरने त्याला खाली झोपली, त्याला भोलीचे इंजेक्शन दिलं. त्याच्या अलीकडे 3 दाढी काढून त्याच्या हातात ठेवली. ते म्हणजे डॉक्टर साहेब माझी मागची दाढ तो कधी कम काढ. ते म्हणजे ते पलीकडल्या दाढीमध्ये हात घाला जागा करतो म्हणजे. काय हे कुठाना झाला ना ते मरण ना. ते हे कशामुळे घडलं? तुम्ही फाटे फोडले म्हणून. तुम्ही फाटे फोडूच नका. सुख पाहिजे ना, कोणत्या का होत नाही प्रकाराने जा, तुमचा फायदा होणार अभंगाच्या पहिल्याच्या.
हरी संत समागम एखादी करी हो भावे ज्यांचे द्वारे शनयाती तेथे राम नाम होईल श्रवण श्रवण श्रवण. बघा शब्द कसा वापरला. संत संत म्हणजे हा शब्द पाहिला फक्त सत लावायचा. तो सत शब्द सत बोलला, सत शब्द सत वागला. सत बोलल्यामुळे सत वागल्यामुळे सत्याचा तिलक तयार झाला. अनुस्वार ज्यांच्या कपडावर लागला त्याला म्हणतात संत. संत भगवान बाबा, संत वामन भाऊ महाराज वाचा सिद्धी सत बोलले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सावता महाराज, संत नामदेव महाराज, संत रोहिदास महाराज, संत चोखोबाराय, त्याला संतांची व्याख्या म्हणतात. आशेची संगती करा महाराज. आणि सांगू दोन व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो कारण टाइम इज ओव्हर. कीर्तन किती वाजता संपायचं बाबू? हां मग वाजली ना मग हे तर म्हणतात तू आत्ताच आहे मग काय म्हणणं, तू असा तरी आमच्या डोक्यात बसलेला. 5 मिनिटं जास्त होती त्याच्या पलीकडे काय तर चालूच राहतं त्याचं आहे की नाही. तुम्ही हा ना गुळ मी गुळावाल्याला बोलायला लोक हसत असतील. एक ठिकाणी असत गुळावाल्या बोलायला लागले लोक लागले हसायला. त्या गुळावाल्याची बायको कीर्तनाला होती. बायको म्हणजे मंडळी, आमच्याकडे मंडळी म्हणते बायको. मग त्यांच्या बायकोन तिकडून फोनच केला त्यांना. यांच्याकडून उचला तर स्पीकरच ऑन झालो. त्याची बायको तिकडून ती त्याच्यापासून उठणं इकडं व्हाय ना, तुला का दा का सापडा ना का. त्याची होती ना चटणी, होती ना राग, लई गाठ पडती. परत काय चाललं होतं आपलं? संत समागम, समागम आणि समागम समागमिनी. समागम म्हणजे त्यांची संगती आणि कोणत्या होत नाही प्रकारांचा. आता काही माणसं असे होऊन गेले जीवाचं सोनं करून गेले आणि पाठीमागच्याचं कल्याण करून गेले. काही माणसं असे फ्रेश भेटतात कधी पहा तुम्ही फ्रेश. कधी माणसं काही माणसं कधी पहा कपडावर आड्यात. काही माणसांनी जर जे हरी घातलं तर 2-3 दिवस कर्म होतं. काहीच्या जे हरी जागेवर वांटी होती. त्यांना भागनावले दिसले पाहिजे. कुठे आहे खेळ? सातानी मवाळ शब्द जायचे कल्लोळ अमृताचे बोलायचा बोले जेणे बोले उठेल डोळे किंवा मुख्य अमृताची वाणी हे देवाचे कारणी. गोड बोलाव माणसाने. काही माणसं तर भेटूच नाही. विंचू भेटला पाहिजे भाऊ नको. हप्त्याला, महिन्याला, वर्षाला त्यांनी तुमचा दिंडोरी रोड अडवला का? इथे सगळ्याला विंचू चावलाच असेल असं नाही, पण सगळ्याला माहिती विंचाच्या अंगात विष आहे. तर विंचाच्या अंगात आहे का नांगी ते भाऊ? नांगी पूर्ण नांगी भरली का? नांगीचं फक्त वरचं टोक कोणाचं आणि माणसाचं सर्वांगी. विधवाची नांगी जायचा दुर्जन सर्वांगी जायचा दुर्जन सर्वांगी. विधवाची नांगी जायचा दुर्जन सर्वांगी जायचा दुर्जन सर्वांगी. विधवाची नांगी जायचा दुर्जन सर्वांगी. विधवाची नांगी जायचा दुर्जन सर्वांगी जायचा दुर्जन सर्वांगी. कसं आहे या लग्या वाजवणार गोड मी. विंचवाची फक्त नांगी पण दुर्जन सर्व म्हणून तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. तसे माणसं भेटू नये महाराज. चला जाऊया गीताकडे वळू. एकच चरित्र सांगतो. सहज बोलणे, सहज जरी बोलले की हिताचं बोलतात. हे तुम्ही पैठणला कधी येत असता? पण आता तुमच्याकडे आता हा सोहळा चालू असल्यामुळे पैठणचं नाथबाबा दर्शन घेतलं की इकडच्या द्वारातून निघालो का पुढे दत्ताचं मंदिर आहे. दत्त मंदिरात प्रदक्षिण मारलं की इकडे तोंड करून दर्शन करावं लागतं. तिकडं काय काही माणसाला एक माणसाला मिळवलं इकडे काय ते लोक पाडतो मी पडतो तुला काय करायचं नाही. मोघून पार मारतो. त्या मकर संक्रांती दिवशी मी नाथ मंदिरात समोर उभं होतो. 10-12 महिला वाण द्यायला चालल्या नाथबाबाला मकर संक्रांतीला. आता घोळक्यात चालत एक जणी ताटात धाका लागून ती ताट पडलं खाली. तिने वरचं वाण उचलून ती गेली निघून. बाकीचे मला वाटलं इथं काही ऐका कोण तू 12 वाजता इतका गंज झाला तिथं. काय पर मारतोय मग तिथे दत्ताचं मंदिर. दत्ताच्या मंदिराच्या वरच्या बाजूला एक गाडेश्वराचं मंदिर आहे.
आणि गाडेश्वराच्या मंदिराचं अंतर आहे थोडंसं म्हणून लोक तिथूनच दर्शन करतात. कारण त्या गाडेश्वराच्या मंदिराच्या वरच्या बाजूला एक भुयार आहे बघा, आणि ते भुयार कुठे तिथं दौलताबादला देवगिरीला, आणि पैठणचं आणि देवगिरीचं 60 किलोमीटरचं अंतर 6वर 0. आणि देवगिरी ही कचेरी होती पहिली. नाथबाबाकडे हिशोब होता तिथला. नाथबाबाकडे त्यावेळेचे नाथबाबा PhD MA फिलॉसॉफर, एकच पैशाचा घोळा आलता. दे दुपारी नाथबाबा बसले तर रात्री 2 वाजता नाथबाबा टाळी वाजवली, म्हणजे सापडला. स्वामी म्हणले काय? म्हणले 1 पैसा. स्वामी म्हणले ज्यांच्या जीवनात 1 पैशाचा घोळ सहन होतो त्यांचं जीवन किती निष्कलंकित आहे. दत्तात्रयाची भेटच करून देतो म्हणले. कधी? म्हणजे उद्या. आणि खुलताबादच्या बाजूला शिवली भंजन पर्वत आहे, भद्रा मारुतीच्या बाजूला. तिथे एक दगड आहे, शिळा आहे. त्या शिळेवर आजही लोक टाळा वाजून बसतात. आता टाळासारखा पखोदासारखा विण्यासारखा आवाज येतो. आणि ते म्हणजे आपल्याला त्या नाथबाबाला भेट द्यायची. भगवान दत्तात्रय आले, पण बैराग्याच्या वेशेत आले, भिकारी होऊन. ते म्हणले इथं भिकाऱ्याला घेऊन आले, काय करावं म्हणले. मग आता ती मळकी झोळी होती, त्या मळक्या झोळीत हात घातला आणि शिळे तुकडे काढले. एक कटोरी ती बरोबर, त्या कटोरीत दूध काढलं कुत्रीचं, आणि त्यात ते तुकडे टाकले ना, असा काला बनवला. नाथबाबा म्हणले अरे 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 अरे, तुकडे शिळे दूध कुत्रीचं. नाथबाबा किती श्रीमंत होते सांगू, किती श्रीमंत, वर्णन करावं. सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा 1150 एकर नाथबाबाची जमीन आहे महाराज. 1150. समृद्धी महामार्गाचं व्हॅल्युशन पाडलं तर डोके बंद पडतील पैसे मोजता मोजता. ते बोले जाऊ द्या, जेवू द्या. बरं त्यांनी गपचिप जेवाना नाथबाबाला म्हणले या ना जेवायला. नाथबाबा म्हणले मला उपवास राहू, कारण दिंडीमध्ये लोकांना चांगलं असलं की 3दा आणतात, बरोबर नसलं मग उपास धरते. आमच्या एका मित्रानं फोन केला मला, म्हणे वाघ महाराज घरीच आहे का? म्हणलं काय आला? आपल्याला जालन्याला जायचं. म्हणलं काय आलं? म्हणे मुलगी बघायला. मी म्हणलं तुम्ही तुमचं जा, एखादा महाराज बरा राहतो म्हणे संग. म्हणलं का बळी देतो तिथं? हो ना, मला नेलं त्यांनी. आता ते समोरच्या हॉलमध्ये बसले, कोणी बिडी पे, कोणी सिगारेट पेन. मी काय बोलतो त्यांच्या संगतीचा परिणाम दोर आणायला. माझ्या कोणी ओळखीतच नाही. म्हणजे घरातली मावशी स्वयंपाक करीत होती, मी ती संग गप्पा मारायला गेलो. ती करीत होती शिकरण. तुमच्याकडे शिकरण करते ना केळीचं, तिला झाली ती सर्दी. माझं तिच्याकडं ध्यान होतं. तिच्याकडून कसा तरी तो कार्यक्रम हुकला, आणि तिच्याकडून तो माल त्याच्यात पडला, आणि म्या तो पण म्या मला ज्ञान देवा मौन सदा जपे धरोणी श्रीहरी. एकतरी अकराची लग्न व्हायना, गरीबाचं जमलं तर आपल्या सांगल्यामुळे ते मोडल. मी आपलं शांत बसलो, आणि स्वयंपाक झाली. ती मावशी मला म्हणते घ्या जेवून. मी म्हणलं मावशी मला उपवास आहे. ती मावशी मला म्हणते तुम्ही महाराज एक काय? म्हणलं हा. मग तुम्हाला उपवास आहे का? म्हणलं हा. मग नुसतं शिकरण आणूक महाराज. म्हणलं आता तर कार्यक्रम. मी म्हणलं मला निरंकार. तसे नाथबाबा म्हणतात मला निरंकार उपवास आहे. स्वामी म्हणले 1 घास घ्या राव, गुरुचा प्रसाद आहे. 1च घास नाथबाबांनी घेतला, इथपर्यंत गेला. काय चेहरा खोलला तू. चेहरा कुणाचा आहे? अनुदासाचे कुळी गोदावरी तीर महाविष्णूचा अवतार भानुदासाची कुळी. आणि ते काय मग मला तशा सहज गाठी पडतात, चला जाऊ द्या. म्हणून संत समागम एखादी परी व्हावी त्यांचे द्वारी श्वानयाती. म्हणले महाराज आम्हाला संत नाही भेटले तर? म्हणले भेटणार नाही भेटले तर. काही काहीचा शेवटी त लावलेला राहतो, हलांत केलेला. हलांत. एका माणसानं मला विचार शिवरात्र एकादशी एका दिवशी आली, फराळ काय करावं म्हणे. मी म्हणलं ती येतच नाही. ते तर मला माहिती आहे, पण आली तर. अरे म्हणलं ती येत नाही. मग आली तर म्हणलं मग लोण्यामध्ये तुपाची भजी काढून काय? तेव्हा मला माहिती तसा कुठं जमायचं. म्हणलं मग असं कुठं जमायचं? आम्ही तसेच मेलो तर म्हणजे पुढच्या जन्मात फायदा होईल, आणि आम्ही कुत्रे झालो तर तरी फायदा झाला. धर्मराजा महापंतांनी गेले, द्रौपदी भीमातून नको चौथे सगळे रस्त्यात मरून पडले, हातात फक्त कुत्रा राहिला. ज्यावेळी तू स्वर्गातून विमान आलं तर कोणला बसवलं अगोदर? व्हावे त्यांचे द्वारी. म्हणले महाराज पण त्या संतांच्या द्वारात आम्हाला काही साधना करावी लागेल का? तर तुकोबा म्हणतात तिथं विना साधनेचं साध्य आहे, कारण तिथं साधना चालूच आहे. कोणती?
तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल रामनामाचं श्रवण होईल आणि उच्चिष्टाचं भोजन घडेल. कुठे? संतांच्या द्वारात. कारण सतत साधना चालू असते. वैष्णवा घरी सर्व काळ सदा धन धनती टाळ. जेथे टाळ धन धनती तेथे संगती वैष्णवाची असावी. त्या कोणत्या? जेथे रामनामाचं भजन चालू असतं. म्हणून तेथे रामनाम होईल श्रवण. महाराज गौरंग महाप्रभू भजन म्हणायला लागले ना, तर दुसऱ्या दिंडीत येवन हरिदास नावाचा म्हणून डोलायला लागला. म्हणजे तू आमच्या दिंडीतला नाही, आम्ही तुला मारू. मारा म्हणले. त्यांनी त्याला बेशूत केलं, त्याचे पाय बांधले, त्याला पाण्यात फेकून दिलं. पुढे माश्यानं जाळं लावलं, जाळ्याला ती अडकली, त्याला घरी नेलं, त्याच्यावर उपचार केला, पुन्हा भजन सुरू झालं. ही ताकद कशाची? म्हणजे नामाची. नामात इतकी ताकद असते. याच्या तपश्चर्याचा भंग करायचा म्हणजे एक विरांगाना नावाची वेश्या पाठवली. हरिदासाच्या तपश्चर्याचा भंग करा. हरिदास भजन करतात आणि ती गाणे गाती, नृत्य करती. हरिदासाने डोळे उघडले. काय म्हणणं आहे बाई तुझं? काय नाही, तुम्ही माझे व्हा आणि माझं भजन संपलं तुम्ही या. तिला वाटलं 2 तासानं भजन संपत, भजन चालूच. ते म्हणे बाय उद्या दुपारात जाते भजन चालूच. ते म्हणे बाय उद्या सकाळी जाते भजन चालूच. ते उद्या मी पहाटच जाईन. आणि पहाट जी बाई लवकर उठती तिचा फायदा आहे, कारण केर दुसऱ्या दारात लावता येतो. नाही मी खोटं काय बघू साऱ्या गाव शपथ हो. 1, 2, 3, 4 दिवस झाले. 4थ्या दिवशी 5व्या दिवशी भगवंतांनी चेतना निर्माण केली. विरांगणी नरकाला जाशील, जीवनातून एकदा महात्मा भेटत होतो, घे कल्याण करून. हरिदासाचे पाय धरले, फार मोठी साध्वी बनली. मग तेथे रामनाम आणि उच्चिष्टाचं भोजन घडेल. म्हणजे तिथं काही नियम आहे का? तिथं नियम कोणता नाही. म्हणजे फक्त कामारी व्हा, बटीक व्हा, सेवेचे सेवक व्हा. कामारी म्हणजे काम करणारा, बटीक म्हणजे मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणारा, आणि सेवेचा सेवक व्हायचं आहे. आपण हा सप्ताह केला आणि आपण जर लहान गावकऱ्याने केला तर याला सेवेचे स्वामी म्हणावं. पण हा सप्ताह भगवान श्रीराम प्रभूच्या कृपाशीर्वादाने, पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने याला म्हणतात सेवेचा सेवक. आणि दिनपणाने भक्ती करा महाराज. दिनपणाने भक्ती केली तर आपल्याला देवाकडे जायची गरज पडत नाही कधी कधी. सुख येतो घर नारायण, सुख येतो घर नारायण, सुख येतो घर नारायण. नलगती पायात जावे वनंतर हा सुख येतो घर नारायण. नलगती पायात जावे वनंतर हा सुख येतो घर नारायण. नलगती पायात जावे वनंतर सुख येतो घर नारायण. नलगती पायात जावे वनंतर सुख येतो घर शबरीने काय केलं महाराज? जब 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 मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा, पावन होगा, पावन होगा. टाइम इज पोहर. कामारी व्हा, बटीक व्हा, सेवेचे सेवक व्हा. यादव उर्मटपणाने गेले, संपूर्ण कुळाचा नाश झाला. मुसळ घेऊन गेले. म्हणले हे मुसळ तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करणे. यांनी त्याला कुठलं पाण्यात फेकलं, काही लोहाळे बनले, काही पानकंच बनली. त्याचा एक लोहकण राहिला, तो काय माशाने गेला, तो मासा एका कोळ्याने धरला. माशाच्या पोटातल्या लोहकणाचा बाण बनवला आणि त्याच बाणाने भगवान श्रीकृष्णाला निजे धामाला जावं लागलं. एक वेळेस वारकरी संप्रदायाप्रमाणे बसलेले महिला मंडळ सोडून पुरुष मंडळीने आपापल्या हातावर करा. जेवढी माणसं असतील त्यांनी ते पलीकडचे सगळे हातावर करा. राहू द्या, मी येतो चहा घेऊन.
विठोबार संतांच्या संगतीमध्ये किती टक्के सुख भेटणार आहे 2 मिनिटांमध्ये सांगतो. तिथं टक्क्याचा विचारच करायचा नाही. विश्वामित्राकडे 60,000 वर्षाची तपश्चर्या होती आणि वशिष्ठाकडे 1 क्षणाची सत्संगती होती. विश्वामित्राने 1,000ची पुण्य त्यांना दान केली आणि वशिष्ठाने अर्धाक्षण त्यांना दान केला. दोघांचा झगडा लागला. अर्धाक्षण कुठे आणि 1,000 वर्ष कुठं. ते गेला ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव म्हणजे तुम्ही भगवान विष्णूकडे जा. भगवान विष्णू म्हणजे भगवान शंकराकडे जा. आता इथे थांबा. आपल्याला काय पाहिजे? सुख. सुख कोणाकडे? देवाकडे. देव कोणाकडे? संताकडे. काय? माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा तेथे. आणि पहिले वारकरी कोण? भगवान शंकर. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि हे गेले ते काय म्हणतात? भगवान शंकर हरी भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम. हे राम पूजे सदा शिव. भजन करी महादेव महादेव. भजन करी महादेव महादेव. त्याला ज्ञानोबा म्हणतात रामकृष्णवाचा भाव हा आणि आत्मा जो शिवाचा. मी तर भजन करता म्हणजे आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे काय? सत्संगती जास्त का तपश्चर्या जास्त? भगवान शंकर म्हणले अजून मलाच मेळ लागला नाही. तुम्हाला तपश्चर्या पाहिजे तर शेषनारायणकडे जा. शेषनारायणच्या डोक्यावर पृथ्वी. आणि हे म्हणले आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. ते म्हणले घरचं झालं थोडं नाही झालं घोडं. मला रेटाना. एका माणसाला पुण्याला जायचं पण त्याला 1 माणसात 2 माणसं दिसायला लागली. ते डॉक्टरकडे गेलं. मग डॉक्टर साहेब मला पुण्याला जायचं पण मला 1 माणसात 2 माणसं दिसू राहिली. ते डॉक्टर म्हणजे तुम्ही 3 जण संगत कशाला आली? आता याला 3 दिवसांनी येते 2 कोण नीट करावं.
ते वेळी माझ्या डोक्यावर ओझं हलकं करा म्हणजे कशाला होईल, याला पुण्यदान करावं लागते. मग विश्वामित्रा गेले, पृथ्वीमातेला हात जोडले. एकूण 60,000ची तपश्चर्या माझ्याकडे, तेवढी दान करतो. बाजूला सारखा पृथ्वीमाता MM मध्ये हल्ले नाही, MM. आणि वशिष्ठ गेले, पृथ्वीमातेला हात जोडले. माईसाहेब माझ्या तपश्चर्या घडली नाही, पण एक क्षणाची सत्संगती होती. अर्धा क्षण दान केला, राहिला अर्धा भाग तुम्हाला दान करतो. बाजूला सारखा पृथ्वीमाता सर्रकन अर्धा क्षण घडता संतांची संगती, आणि तेने होय शांती, महत पापा शांती होय पुण्याची. रे रे ना बारीक आहे थोडस. साऊंड सिस्टममध्ये सुद्धा विकून नॉर्मल आहे. एक टाळ वाजला तरी चालतं. तो का म्हणे सर्व सुख त्या संगती, तो का म्हणे सर्व सुख त्या संगती, सर्व सुखता संगती, घडल पंगती संतती, घडल पंगती संतती, ते राम नाम होईल श्रवण, हे ते राम नाम होईल. मी गाणी म्हणत नाही, पण तोर ध्यानात राहू. मग ये दिल का खिलौना टूट गया, कोई लुटेरा आके लूट गया. गडल भोजन गडल भोजन ओजटा, भोजन घडे
संगत संतन की करले जन्म का सार्थक कजू करले, किंवा संतांची संगती मनोमार्ग आणि आकळाव श्रीपती तो पंथ म्हणजे संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे दर्शवाने याची तिथे रामनाम होईल सर्व घडेल भोजून चिटाचे कामारी पटिक सेवेचा सेवक दिनपरिरंक तिथे परी तुकामने सर्व चुकत्या संगती घडेल पंकती संताची या तिथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजून चिटाचे सज्जनमय बाप. अभंगाचा पूर्ण भावार्थ असाच असला माझा दावा नाही. एखादा शब्द चुकीचा निघून गेला असेल माझ्या पत्रात टाक, बरोबर असेल गुरुनाम करूर्य. निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर आणि राजयोगी गोरक्षनाथ महाराज नवल गीता भवनाळा श्री क्षेत्र पैठण त्यांचा प्रसाद साळुंकी मंजूळ बोलवतो शिवानी शिकवी तो धनी वेगळाची या नेमापरंबरोबर असे गुरुचा प्रसाद ग्रहण करा झालेली सेवा भगवत चिरणे अर्प करून सेवेला पूर्ण नाम ज्ञानेश्वर ज्ञानदेव